धनुराशीसाठी हा महिना खूपच अनुकूल असा असणार आहे। या महिन्यामध्ये तुमचे साहस आणि पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे तुमच्यावर कोणतेही संकटे आले तरी तुम्ही त्याच्यावर अगदी सहजतेने मात करण्यामध्ये सक्षम असाल। सोबतच तुमच्या आत्मविश्वासातही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल किंवा प्रतीत होईल। त्यामुळे तुमच्या समोर नवनवीन आव्हाने सामोरे येतील आणि त्यावरही तुम्ही अगदी सहज रीतीने मात कराल। सोबतच तुमचे कौटुंबिक जीवन काही प्रमाणामध्ये तणावात दिसून येईल। कुटुंबातील काही सदस्य तुमच्या सोबत अबोला धरतील किंवा ते तुमच्यापासून दूरही जाण्याची शक्यता आहे। तरी यामागील कारण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते कारण किंवा त्या ज्या काही समस्या असतील त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व कसे थांबेल यावर तुम्ही विचार करा। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना चढ उताराने भरलेला दिसून येत आहे। कुटुंबातील सर्व क्लेश मिटून सामंजस्य कसे वाढेल याचा तुम्ही प्रयत्न करा। जर काही असतीलच क्लेश म्हणा किंवा वादविवाद तो मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तरच तुमच्यामधील सामंजस्य वाढेल, एकोपा वाढेल। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती नियंत्रणात राहील, परंतु खर्च जरा जपूनच करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमचे जे काही आर्थिक नियोजन आहे ते करा आणि त्याप्रमाणे हा महिना तुम्ही अगदी जसे तुम्ही नियोजन केलेले आहे त्याप्रमाणे घालवण्याचा प्रयत्न करा। काही छोट्या मोठ्या आर्थिक संकटे तुम्हाला सामोरे येतील, परंतु त्यातूनही तुम्ही पार होण्याची शक्यता आहे। सोबतच या महिन्यामध्ये तुम्ही थोडेसे आळशी राहाल। कोणतेही काम करताना अगदी मंद गतीने तुम्ही काम कराल आणि त्यामुळे तुम्हाला परिणामही त्याच गतीने मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आळस सोडा आणि जे काही काम असेल ते अगदी पटपट किंवा घाईघाईने करण्याचा प्रयत्न करा किंवा जे काही काम आहे ते वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा। कोणतेही कार्य कराल ते अगदी गंभीरपणे करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तरच तुम्हाला तसेच परिणाम मिळतील। तुमची मानप्रतिष्ठा जपण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करत असता। कोणतेही कार्य करताना नेहमी आपल्या मानप्रतिष्ठा किंवा जी काही आपली प्रतिष्ठा आहे समाजामध्ये ती जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा। उगीचच असे कोणतेही कार्य करू नका की ज्याच्याने तुमची जी काही समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे त्याला तडा जाऊ शकतो। त्यामुळे इथे सावधानता बाळगण्याचा तुम्ही प्रयत्न करा, खूप विचार करा आणि मगच कोणतेही कार्य करा। तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी जे काही तुम्ही कार्यक्षेत्र ठरविले आहे त्याच्यामध्ये मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील। सोबतच तुमच्या नातेसंबंधामध्ये एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे। सोबतच तुमचे वैवाहिक जीवनामध्येही थोडेसे चढ उतार तुम्हाला दिसून येईल। तुमचा जोडीदार तुमच्यावर रुसण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराविरुद्ध अशा काही गोष्टी कराल की त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर नाखुश राहील किंवा तुमच्यावर क्रोधित राहील। तर जे काही आहे ते नीट विचार करून कोणतेही कार्य करा, जेणेकरून तुम्ही कुणालाही न दुखवाल असे कार्य तुम्ही करा। सोबतच अचानकपणे तुमच्या काही मित्रमंडळींची, जुन्या मित्रमंडळींची भेटीगाठी होतील। अचानकपणे ते येऊन तुम्हाला सरप्राईज देतील आणि त्यामुळे तुम्ही एक प्रकारे गेट टुगेदरचा कार्यक्रम करायची शक्यता आहे। एकमेकांना भेटाल, मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाल किंवा कुठेतरी एखादा छोटासा कार्यक्रम कराल आणि त्यामुळे तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। तो एक दिवस खूप अविस्मरणीय असा दिवस तुमच्या मध्ये एक आनंदाची अनुभूती घेऊन येईल, तर याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। छोटीशी ट्रिप तुम्ही प्लॅन करण्याची शक्यता आहे, त्यात जर तुम्ही करत असाल तर नक्कीच जा। 1 डे ट्रिप म्हणा किंवा इथल्या इथे एक 2 डे ट्रिप असं पण तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला आनंदच मिळणार आहे, तरी याचा पण पुरेपूर लाभ घ्या। जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर विवाह जुळण्यासाठी काही प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे, तरी तुमचे प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। मनासारखे तुम्हाला जर परिणाम मिळवायचे असतील तर थोडीशी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। ह्या महिन्यापुरते तरी तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे। जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यासाठी हा महिना खूपच अनुकूल आहे। तुम्ही प्रेम स्वीकाराल, ओळखाल आणि प्रेम समजूनही घ्याल आणि तुमचे एकमेकांचे नाते दृढ होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल। त्यातून तुमचे नाते दृढ होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळेच हा महिना तुमच्यासाठी खूपच अनुकूल प्रतीत होत आहे। व्यावसायिक वर्गाला हा महिना यश देणाराच असा राहणार आहे। प्रत्येक व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक करारामध्ये तुम्हाला आर्थिक लाभच मिळून जातील। सोबतच तुमची भरपूर व्यावसायिक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उन्नती झाल्याचे तुम्हाला दिसून येईल, प्रगती झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। परंतु जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी हा काळ थोडासा कठीण काळ त्यांना वाटण्याची शक्यता आहे, कारण भागीदारीमध्ये एकमेकांमध्ये काही प्रमाणात किंवा एखाद्या गोष्टीवरून
अविश्वास किंवा गैरसमज निर्माण होऊन तुमच्यामधील जे काही नाते आहेत ते खराब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायावर याचा परिणाम होऊन तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या उत्पन्न होतील आणि त्याचा लाभ तुमच्या व्यवसायावर नक्कीच पडणार आहे। त्यामुळे जर असं काही घडत असेल तर थोडंसं काळजी घ्या। अजिबात अविश्वास दाखवू नका, कोणत्याही दुसऱ्या मंडळींवर तुम्ही विश्वास ठेवू नका। काही जर चुका झाल्या असतील किंवा एकमेकांमध्ये अविश्वास गैरसमज असतील तर ते एकमेकांशी बोला, तुम्ही भागीदार आहात, तुमच्या एकमेकांशी बोला आणि ते वाद मिटवा आणि पुन्हा एकमेकांमध्ये विश्वास प्रस्थापित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जर तुम्ही कुठे आर्थिक व्यवहार करणार असाल, व्यवसायाशी निगडीतच तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही आर्थिक व्यवहार करणार असाल तर जपून करा, कारण तुम्हाला इथेही फसवले जाण्याची शक्यता आहे। सोबतच तुमच्या व्यवसायाशी संबंधित जी तुमची काही प्रतिष्ठा आहे, जी काही प्रसिद्धी आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक लाभातही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये तणावाचा सामना करावा लागू शकतो, कारण काम वाढेल, काम वाढल्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील, जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तणावामध्ये पण वाढ झाल्याचे दिसून येईल। वेळेत पूर्ण करणे जबाबदारी तुमच्यावर राहणार आहे, त्यामुळे तुमच्यात तणाव राहणार आहे। सोबतच ह्या सगळ्यातूनही तुम्ही पार व्हाल आणि महिन्याच्या शेवटी तुमचे प्रमोशन किंवा तुम्हाला उच्च पद प्राप्त होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या कार्यामध्ये प्रगती केल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान पण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही खूपच आनंदी असाल, मन शांत राहील। तरी जे कोणतेही कार्य करत आहात किंवा जी जबाबदारी मिळालेली आहे ती मेहनतीने कष्टाने पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तरुण वर्गाला हा महिना काही समस्या उत्पन्न करणारा असा असणार आहे। तुम्ही जे काही करिअरच्या बाबतीमध्ये विचार करत आहात किंवा करिअरच्या बाबतीत तुम्ही जे काही वाटचाल सुरू करणार असाल त्यामध्ये अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील, परंतु तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येक कार्य करा, म्हणजेच तुम्हाला त्यामध्येही यश मिळून जाईल। प्रयत्न करणे थांबवू नका, विश्वास ठेवून कोणतेही कार्य करा, समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे स्वप्न, तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करा। बघा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। महिला वर्गाला हा महिना स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा असा जाणार आहे। तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी काही नवीन संधी तुम्हाला मिळतील, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा, नाहीतर ही आलेली वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही। आत्ताच तुम्हाला ती संधी मिळालेली आहे तर त्याचा पुरेपूर वापर करा आणि स्वावलंबी तर बनाच, परंतु त्यासोबतच तुम्हाला जर प्रसिद्धी मिळणार असेल मग तर खूपच चांगली गोष्ट आहे। आलेली संधी अजिबातच सोडू नका। ज्या कोणी महिला नोकरी करत असतील त्यांच्या पण सन्मानामध्ये वाढ होईल, सोबतच त्यांचं घरामध्येही भरभरून कौतुक होईल आणि सगळेजण तुमच्यावर खूप खुश असतील, तुमच्या कामगिरीवर खुश असतील। एखाद्या वेळेस तुम्हाला एक छोटंसं सरप्राईज पण देण्याची शक्यता आहे, म्हणजेच एखादी छोटीशी सरप्राईज पार्टी म्हणा किंवा एखादं छोटंसं सरप्राईज गिफ्ट म्हणा तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडून मिळेल। त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, तुमचे महत्त्व तुम्हाला कळून जाईल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि पुन्हा तुम्ही नवीन जोमाने, नवीन एका आशेने तुम्ही पुन्हा कामाला लागाल। तरी या गोष्टीचा, या क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला हा महिना खूपच अनुकूल असा जाणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम दिसून येतील। जे काही तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल ठरविले आहे त्यासाठी तुम्ही एक पायरी अजून पुढे जाल। सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी थोडासा हा काळ प्रतिकूल दिसत आहे, कारण त्यांना पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत। कुठेतरी तुम्ही कमी पडलेला आहात तर ते शोधून काढा आणि त्यानुसार ते जे काही तुमच्या राहिलेले त्रुटी असतील त्या तुम्ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा। पुन्हा जोमाने अभ्यासाला लागा, एकाग्रता वाढवण्यावर जास्त लक्ष द्या। ज्यांना जे कोणी उच्च शिक्षण घेण्याच्या विचारात असतील तर त्यांनाही त्यांचे मनासारखे परिणाम मिळण्यासाठी किंवा मनासारखे क्षेत्र मिळण्यासाठी त्यांना अजून भरपूर कठीण परिश्रम करावे लागणार आहे। त्यासाठी तुम्ही तयार राहा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना थोडासा संमिश्र असा जाणार आहे। थोडंसं तुमच्या बोलण्यावर किंवा व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, नाहीतर नकळतपणे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची किंवा तुमच्या नातेवाईक मंडळींची, घरातील मंडळींची नकळतच मने दुखवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जवळचे व्यक्तीच तुमच्यावर नाराज होतील। तरी थोडंसं आपणच सांभाळून प्रत्येक पाऊल उचलण्याची गरज आहे। सोबतच तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणं ही खूप महत्त्वाचं आहे। हाडासंबंधित, दातासंबंधित स्वतःची काळजी घ्या, कारण या संबंधितच
काही प्रमाणामध्ये छोटे मोठे का होईना त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे। हाडासंबंधी त्रास किंवा दातासंबंधी काही कुरबुरी तुम्हाला जाणून येतील। जर असं काही तुम्हाला दिसलं तर अजिबात घरच्या घरी उपचार करत न बसता लगेचच डॉक्टरकडे जा, डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि त्याप्रमाणे उपचार घ्यायला लागा। अजिबातच कोणतेही त्याच्यावर स्वतःचा निष्काळजीपणा तुम्ही दाखवू नका। एकंदरीतच पाहता हा महिना खूपच प्रत्येक बाबतीमध्ये अनुकूल तर राहणारच आहे, परंतु ज्या काही परिस्थिती येतील त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे। तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक परिस्थितीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।